माझ्या सर्व भगिनींना मी प्रथम नमस्कार करते आणि साधनाताईंचा आभार मानते. साधनाताई आणि सुवर्णा निकम, की ज्या सुवर्णा निकम यांनी मला आग्रह केला होता की तू सगळीकडे तुम्ही लेक्चर देतात आणि आमच्याकडे कधी काही देतच नाही. एकदा मी तसं मनमाड मध्ये दिलं होतं, मराठा ग्रुप जो आहे तिकडे दिलं होतं, पण त्यांचं परत सांगणं आलं आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला करूयात आपण, आणि काहीच हरकत नाहीये. मला या निमित्ताने तुमच्या सर्व महिलांशी संपर्क साधता आला आणि आज आपण जे बोलणार आहोत की जो महिलांचं आरोग्य आणि महिलांसाठीचा योग या विषयावरती आपण बोलणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला जर समजा योग करायचा आहे तर आपल्याला आपली शरीर रचना समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपली शरीर रचना जी आहेत ना ही नक्कीच पुरुषांपेक्षा वेगळी आहेत. म्हणजे हा भेद जो आहे ना तो निसर्गानेच आपल्या बरोबर ठेवलेला आहे, निसर्गानेच तो भेद आपला आहे. मग याच्यामध्ये महिलांसाठी जर योग साधायचा असेल तर मग आता विषय कोणता घ्यायचा, तर मग मी म्हटलं चला आपण करूयात की आपण मेनार्के टू मेनोपॉज याच्यावरती करूयात, की म्हणजे ऋतुप्राप्ती आणि त्याच्यानंतर आपलं जो मेनोपॉज पिरियड येतो त्याच्यावरती आपण का बोलू नये. आणि त्या निमित्ताने मग मी या विषयावरती बोलण्यासाठी विचार करायला लागले. म्हणजे जो ऋतुस्राव पहिले होतो तेव्हा आपल्या महिलांच्या शरीराच्या आरोग्यामध्ये होणारा बदल, शरीराच्या रचनेमध्ये होणारा बदल तो फक्त शारीरिक पातळीवरच नाहीये, तो मानसिक पातळीवरती आहेत, भावनिक पातळीवरती आहेत. या सर्व पातळ्यांवर होणारा बदल आणि त्याचा आपल्या बिहेवियरवर होणारा बदल या गोष्टींच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस मी माझं संशोधन करण्याचा विषय पण निवडत होती त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली. पहिलं तर माझं संशोधन करायचं म्हणजे समस्येकडे आपण लक्ष केंद्रित करत असतो आणि ही समस्या मला त्यावेळेस जाणवली. आणि त्यावेळेस फक्त ऋतुकाल सुरू होण्याचा जे पिरियड असतो म्हणजे तुमचं मेन्स्ट्रुएशन म्हणजे तुमचं मेनार्के पिरियड, तर हा जो पिरियड असतो याच्यामध्ये येणाऱ्या समस्या हे मी पहिले बघितलेलं होतं आणि त्या अगदी समोरून बघितलेल्या होत्या, अनुभवल्या होत्या. मग या समस्यांवर उपाय कोणता असू शकतो? नक्कीच तुम्ही ॲलोपॅथीच्या औषधं घेऊन त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय करू शकत नाही. मग मला त्यावेळेस योग हा सर्वोत्तम उपाय वाटला आणि त्या दृष्टिकोनातून माझं संशोधन हे सुरू झालं. मग आता आपल्याला या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी आपल्या स्त्री शरीराची रचना, स्त्रियांची भूमिका, त्याचबरोबर योग योग काय आहेत नक्की, की जो इतका आपल्या जीवनाशी निगडित आहेत आणि जे मेनार्के पासून तो मेनोपॉज पर्यंतचं जे कालावधी आहेत तेव्हापर्यंत तो आपल्याला साथ करणार आहे. मग आता हा जो साथ करणार आहे म्हणजे अगदी ऋतुप्राप्तीपासून नंतर म्हणजे 3 माइलस्टोन व्यक्तींच्या आयुष्यामध्ये असतात. महिलांच्या 3 माइलस्टोन मध्ये आहेत ऋतुप्राप्ती, गर्भारपण आणि प्रसूती आहेत. दुसरं म्हणजे गर्भारपणाची एक कंडिशन असते आणि प्रसूती एक अवस्था असते आणि त्याच्यानंतरची जी आहेत रजोनिवृत्ती, हे 3 माइलस्टोन महिलांना पार करावे लागतात. आणि हे माइलस्टोन पार करत असताना त्यांच्या भावनिक बदल होतात, शारीरिक बदल होतात आणि या 3 टप्प्यांवरती आज आपण बघणार आहोत. पण मात्र या टप्प्यांवरती आपले होणारे बदल आणि त्याच्यातून आपल्याला होणारा त्रास हा कमी करण्यासाठी योग आपल्याला कसा उपयुक्त ठरतो हे बघण्यासाठी आपल्याला आता योग म्हणजे काय ते बघणं गरजेचं आहे. योग हा शब्द आपण खूप वेळेस ऐकलाय आणि त्याच्यामुळे तो अगदी गुळगुळीत झालाय. योग हा शब्द आजच्या काळात अगदी गुळगुळीत झाला सध्याच्या परिस्थितीमध्ये. पण मात्र योग म्हणजे काय हे लक्षात घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, योग म्हणजे जोडणं. योग हा युज या धातूपासून आलेला आहे. हे म्हणते इंटरनेट कनेक्शन आणि काहीतरी. तर मग आता हा जो योग हा शब्द आहेत ना, म्हणजे योग जे आहेत ना तर ते युज धातूपासून आलेला आहे. युज म्हणजे जोडणं. मग जोडणं कशाशी आहेत, तर जोडणं हे तुमचं आत्म्याशी परमात्म्याचं आहे. अगदी आध्यात्मिक भाषेमध्ये जर बघितलं तर
आता इतक्यापर्यंत आपण जाण्याची तयारी लगेच दाखवतच नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला योग म्हणजे जे जोडणं आहे ते तुमच्या शरीराचं मनाशी मिलन, हे मला या ठिकाणी यासाठी नमूद करून सांगावं असं वाटतं. आता सुद्धा आपल्या ज्या 45 महिला जॉईन झालेल्या आहेत आणि अजून जॉईन होत आहेत, तर पुष्कळ वेळेस आपण जॉईन झाल्यानंतर सुद्धा आपलं लक्ष घरामध्ये, आता संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा आहे, काय करायचं आहे, किंवा वेगवेगळे विचार येत असतात. शरीर तुमचं इथे या वेबिनारला बसलेलं आहे, ऑनलाईन तुम्ही ऐकतायत, पण मात्र मन कुठेतरी जात असतं. आणि हे मन जर दुसरीकडे जाऊन तुम्ही काही कृती करता आहात तर ती नक्कीच सक्सेस व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मग या ठिकाणी मन आणि शरीर यांना सोबत घेऊन जर तुम्ही जे काम करता ते खूप परफेक्ट होत असतं आणि चांगल्या पद्धतीने होत असतं. आणि याच दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी योग या विषयाचा विचार करायचा आहे. मग तुम्हाला शरीराचं मनाशी मिलन, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन अशी योगची व्याख्या होऊ शकते. आणि याच्यामध्ये पातंजल ऋषींनी जी व्याख्या सांगितली आहे, योग चित्त वृत्ती निरोधा, योग म्हणजे चित्त वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा जो योग त्यांनी सांगितलेला आहे, तर आपल्या ज्या चित्त वृत्ती असतात नुसत्या फिरत असतात बाहेर, त्यांचा आपल्याला निरोध करायचा आहे, किंवा वेगवेगळ्या वृत्ती आपल्याकडे येत असतात त्यांचा निरोध करायचा आहे. आणि कुठेतरी आम्हाला आमच्यामध्ये आत्मसंशोधन आपल्या स्वतःमध्ये यायचं आहे. हे खरं काय असू शकतं, हा खरा योग असू शकतो. योग ही संपूर्ण विश्वात्मक संकल्पना आहे. एक लक्षात घ्या, अगदी पृथ्वीची निर्मिती झाली, ही पृथ्वी आली तेव्हा ओम या स्वराने सुरुवात झाली, तिथूनच आपला योग आलेला आहे. याचा इतिहास पण आपण जर बघितला तर वेद, पुराण, उपनिषद या सर्वांमध्ये योगाचा उल्लेख आलेला आहे. गीतेमध्ये पण उल्लेख आलेला आहे. मग आता जर हा जो योग आहेत ना, हा सगळा एकत्रित करण्याचं काम हे पातंजल ऋषींनी केलेलं आहे. 196 सूत्र फक्त त्यांनी लिहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी 196 सूत्र लिहून त्याच्यामध्ये त्यांनी हा योग जो आहे तो मांडलेला आहे. आता हा योग मांडलेला असताना त्यांनी सुरुवात करताना म्हणजे 8 अंग त्यांनी पाळायला सांगितले. अष्टांग योग, अष्टांग योग पतंजलींचा खूप प्रसिद्ध झालेला आहे. आणि वेगवेगळे प्रवाह पण आपण बघितले. याच्यामध्ये हठयोग आहेत, ज्ञानयोग आहेत, भक्तियोग आहेत, लय योग आहेत, त्याच पद्धतीने तुमचं गोरक्ष संहिता आहेत, सांख्य योग आहेत, असे अनेक प्रवाह आहेत. आणि मग या प्रवाहांना एकत्र म्हणजे प्रथमतः तर हे सगळा योग एकत्र म्हणजे करून त्यांनी आपल्याला सूत्र दिली. पण मात्र याच्यानंतर सुद्धा हा जो योग आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले, पण त्यांचा जो बेस होता तो एकच राहिला आहे. मग हा योग काय करतो, तुमच्या शरीरावर काम करतो, मनावर काम करतो. आणि या 8 अंगांची सुरुवात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याच्याने होत असतं. हे 8 अंग त्यांनी सांगितले होते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांगाने हे 8 अंग त्याच्यामध्ये आहेत. मग तुम्ही म्हणाल की यम आणि नियम अगोदर आले, नंतर आसन प्राणायाम आलं. तर आम्हाला आमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आम्हाला समाजात वावरत असताना कशा पद्धतीने वागलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी 5 यम सांगितलेले आहेत. आणि आपण नियम काही आम्ही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही कशा पद्धतीने वर्तन केलं पाहिजे आणि आपली स्थिती कशी असली पाहिजे, असे आपण स्वतःपुरती मर्यादित असणारे काही नियम आहेत की ते स्वतःला आपल्याला नियम पाळून ठेवायचे आहेत. कारण की पातंजल ऋषींनी या योगसूत्रांची सुरुवात करतानाच पहिले म्हटलं होतं, अथ योगानुशासनम, हे योगाचं अनुशासन आम्ही करणार आहोत. मग आता याचा तुमच्या शरीर शासन नंतर येतात आसन आणि प्राणायाम. आसन आणि प्राणायाम याचा नक्कीच शरीरावर खूप चांगला इफेक्ट आपल्याला होत असतो. पण खरं बघितलं तर योगाचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याकडून परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग आहे, मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. आपण इतक्या लांबपर्यंत जरी पोहोचायचं नाही तरी आपण यम, नियम, आसन आणि प्राणायाम पर्यंत जाऊयात, तरी सुद्धा आपलं व्यक्तिमत्व हे चांगलं होऊ शकतं, व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकतो. आता हा जो योग आहे हा स्त्रियांसाठी आदर्श आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. कारण की योग विषयाबद्दल जर व्याख्या बघितली ना, व्याख्या म्हणण्यापेक्षाही इतिहास बघितला तर आपल्याला एक लक्षात घेतं, एक काळ असा होता
की त्यावेळेस कोण करायचे, ऋषी मुनी वगैरे योग करत होते. त्याच्यानंतरच्या कालावधी म्हणजे जे आपल्याला आठवतंय ते बरं का, जो आपला गैरसमज येतो, त्याच्यानंतर मग पुरुष योग करत होते. स्त्रिया योग करताना दिसल्या का ह्या 5-6 वर्षांच्या 7-8 वर्षांच्या कालावधीत, जेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हायला लागला तेव्हापासून कुठेतरी काहीतरी प्रचार प्रसार व्हायला लागला. आणि त्याचबरोबर आम्हाला काही विकार झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं की मग आम्ही त्या योगाचा अंगीकार करायला तयार झालो. अशा पद्धतीची ही आत्ताची अवस्था आहे. पण मात्र योग स्त्रियांसाठी आदर्श आहे का हा जर प्रश्न विचारला तर स्त्रियांसाठी नक्कीच आदर्श आहे. कारण की निसर्गाने स्त्रियांचं जे शरीर आहे त्या शरीराला एक्स्ट्रा जबाबदारी दिलेली आहे मातृत्वाची आणि बालकांच्या पालन पोषणाची. आणि ही जी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट होत असते की तुमची शरीर रचना पण वेगळी आहे. शरीर रचनेबरोबरच मी तुम्हाला सांगितलं ना 3 माइलस्टोन आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या जीवनक्रमामध्ये आहेत. आणि ह्या 3 माइलस्टोन मध्ये होणारे आपल्या शरीरातले बदल या सर्व गोष्टींचा प्रभाव त्याच्यामध्ये पडत असतो. तर मला या ठिकाणी सांगायला लागेल की स्त्रियांसाठी नक्कीच योग या ठिकाणी आदर्श आहेत. तो करायलाच पाहिजे. कारण स्त्री ही सौंदर्य या दृष्टिकोनातून पण स्वतःकडे बघत असते, सौंदर्याच्या बाबतीत सजग असते आणि योगाच्या माध्यमातून ते आपण करू शकतो. दुसरी अजून एक गोष्ट आहे इतिहासातली, मग मी तुम्हाला बोलले की आपला हा गैरसमज म्हणायचा आपण, कारण की ज्या इतिहासातल्या स्त्रिया होत्या आणि त्यांचा योगाशी जो संबंध होता तो खूप महत्वपूर्ण या ठिकाणी मानता येईल. तर काय मानता येईल त्याच्यात की आपल्या अगदी पुरातन काळापासून म्हणजे विधात्यानेच काय केलेलं आहे, हा संसार केलेला आहे आणि ह्या संसार जो आपण चालवत असतो त्याच्यात स्त्री आणि पुरुष हे 2 चाकं आहेतच त्याच्यामध्ये. आणि मग या 2 चाकांचा रथ व्यवस्थितपणे चालला पाहिजे. आणि मग याच्यामुळे आपल्या दोघांच्याही आरोग्याची जबाबदारी आहे. फक्त पुरुषांनीच स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं, महिलांनीच पुरुषांच्याच नाश्त्याची तयारी करणं, त्यांनाच काय आवडतं जेवणात ते बघणं, याच्याबरोबर महिलांनी स्वतःचाही विचार होणं गरजेचं आहे. कारण की ही चाकं सोबत चालली पाहिजे, बरोबर चालली पाहिजे. पण आपल्या महिलांकडे एक तर जबाबदारी पण जास्त आहे. मी तुम्हाला सांगितली मातृत्वाची जबाबदारी आहे, बालकांच्या पालन पोषणाची आहेत, याच बरोबर कुटुंब चालवताना आपल्याकडे जबाबदारी आली पण मात्र कर्तव्य आले पण मात्र आपल्याला जे अधिकार आहेत ते प्राप्त झाले नाहीयेत. आणि त्याच्यात एक गोष्ट आपल्याला इतिहासामध्ये स्त्रिया योग करत होता का हे बघणं पण गरजेचं आहे. कारण की आपल्याला वाटतं की आम्ही आता आधुनिक झालोय आणि आता आम्ही योग करतो आहोत, असं अजिबात मुळीच समजायचं कारण नाहीये. कारण की अगदी योग कला वेद जितका प्राचीन आहेत ना तितकी योग कला प्राचीन आहेत हे आपण बघितलं. आणि त्याच पद्धतीने जर बघितलं तर वेदकालीन स्त्रिया सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर होत्या. आणि या योग क्षेत्रामध्ये सगळ्यात पहिलं योग अभ्यास करणारी पहिली स्त्री कोणती आहे माहिती आहे इतिहासातली? सगळ्यात पहिली स्त्री म्हणजे पार्वती आहे. कारण की काय आदिनाथ शंकर हे स्वतः योगाचे आद्य गुरु समजले जातात. त्यांनीच 12 ऋषींना सगळीकडे प्रचार प्रसार करायला पाठवलं होतं आणि याच शंकराकडून पार्वतीने योग विद्या शिकलेली आहेत असा आपल्या पुराण ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. आणि याचबरोबर मग आपण पुढे पुढे चालत आलो तर मैत्रेयी ही याज्ञवल्क्यांची पत्नी होती. आणि हे याज्ञवल्क्य जे आहेत ते अत्यंत हुशार असे होते की त्यांच्या या म्हणजे शास्त्रीय ज्ञानामध्ये आणि योग ज्ञानामध्ये सुद्धा मग योग विद्येची जी दीक्षा आहे ती मैत्रेयीला त्या याज्ञवल्क ऋषींनी दिली होती. म्हणजे स्वतः पतीकडून तिला ती दीक्षा प्राप्त झालेली होती. आणि तुझ अलीकडचा मग त्याच्या अलीकडचा जर काळ बघितला तर रामायणाचा पण आपण उल्लेख घेऊ शकतो की रामायणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. त्याच्यावरून आपण समजू शकतो की रामायण काळामध्ये सुद्धा या राजघराण्यातल्या स्त्रिया ह्या योग करत होत्या. तर रामायणामध्ये जेव्हा रामाला वनवासाला जायची वेळ आली 14 वर्षांच्या आणि त्यांची आई कौशल्या, तर कौशल्याची मनस्थिती कशी झाली होती मनस्थिती, कारण 14 वर्ष आपला मुलगा ज्याचं आपण राज्याभिषेकाचं स्वप्न बघतोय तो आता आपल्यापासून दूर जाणार आहे. आणि त्यावेळेस त्यावेळेस तिला जर समजा ती त्यांच्या रामापुढे जर समोर याच पद्धतीने आली असती दुःखावेग घेऊन तर मात्र त्यांचं कुठेतरी डळमळीत अवस्था रामाची झाली असती असं आईलाही वाटत असतं. पण मात्र त्यावेळेस
त्या कौशल्याने काही वेळ घेतला, तिने आसन आणि प्राणायाम केलं, मनावरती मनोनिग्रह केला आणि नंतर ती रामाच्या समोर आली होती. हा उल्लेख रामायणामध्ये आहे. महाभारतामध्ये सुद्धा योगचा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये सुलभा बैरागींचा उल्लेख आहे. ही एक राजकन्या होती आणि मिथिलाधीश जनक जो आहे तिला स्वतः तिने योगाभ्यास केला. योगाची तिने म्हणजे दीक्षा घेतली. योग अभ्यास करून तिने मिथिलादेश जनकाला सुद्धा या ठिकाणी पराभूत केलेलं होतं. पुराण ग्रंथामध्ये सुद्धा योगाचा उल्लेख आहे. मदालसा जी योगिनी आहे ती राजा ऋतुध्वजाची पत्नी होती आणि ही जेव्हा तिला कळाले की ऋतुध्वज हा नाही अस्तित्वात, ते मृत्यू पावलेला आहे, त्याच्यामुळे ती सती गेली होती. पण मात्र ती सती गेल्यानंतर ऋतुध्वज मात्र जिवंत होते आणि मग याच योगाच्या माध्यमातून ती पुन्हा आली होती. या पद्धतीचा उल्लेख इतिहासामध्ये पुराण ग्रंथामध्ये आढळतो. मनुस्मृतीमध्ये सुद्धा स्त्री ही अत्यंत पूजनीय होती. म्हणजे त्या ठिकाणी मनुस्मृतीमधला एक म्हणजे श्लोकच मला तुम्हाला या ठिकाणी सांगावासा वाटतो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रात् फला क्रियाः. म्हणजे याच्यात एक गोष्ट लक्षात येते की स्त्रियांना त्या ठिकाणी किती मान देण्यात आलेला होता. वेदकालीन स्त्रिया तर व्रतबंध पण करत होते. त्यांना खास कुस्ती, धनुर्विद्या, योगविद्या यांचं शिक्षण दिलं जात होतं. पण काळ बदलला. काळ बदलल्यानंतर काय झालं, स्त्रीची भूमिका बदलली. मातेची जबाबदारी तिच्यावरती होतीच, तिला जबाबदारी देण्यात आली, कर्तव्य करायला सांगण्यात आलं, पण मात्र तिचे हक्क नाकारले गेले. गुरुकुलाचे दरवाजे तिचे बंद झाले आणि नंतरचा जर काळ आला तर तो उत्तरेकडून इतकी आक्रमण झाली आणि त्याच्यात तर स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. पण मात्र या दयनीय स्थितीमध्ये सुद्धा 14व्या शतकातलं एक उदाहरण आहे की लल्ला नावाची एक काश्मीरी साध्वी होते, तिने सुद्धा योगाचा अभ्यास केला होता असा उल्लेख आहे. ते जाऊ द्या, आत्ताच्या काळात जर आपण बघितलं, बहिणाबाई चौधरी यांनी सुद्धा भक्तियोग साध्य केला होता आणि तिने सुद्धा आपलं परमार्थाचं जीवन हे यशस्वी केलेलं आहे. असे हे सगळे इतिहासातले उदाहरणं मला या ठिकाणी द्यावेसे वाटले. आता आपण आपल्या स्त्रियांच्या शरीराकडे बघूयात. म्हणजे आपल्याला योग काय करायचा असतो, कसा करायचा असतो, याचं आपल्याला व्यवस्थितपणे म्हणजे त्याचं विवेचन मला व्यवस्थितपणे करता येईल. आता स्त्री शरीराची जर रचना बघितली आपण, स्त्री शरीराची रचनेमध्ये आपल्याला बघता 3 माइलस्टोन आहेत, 3 स्थित्यंतरे आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत, पहिलं ऋतुप्राप्ती आहेत, गर्भाधान आणि प्रसूती आहेत आणि रजोनिवृत्ती आहेत. या 3ही स्टेप्स मधून महिलांना जावं लागत असतं. म्हणजे या स्त्रीच्या आयुष्यातील कठीण अवस्था आहे, महत्वाची स्थित्यंतरे आहेत आणि या स्थित्यंतराचा तिच्या शरीरावर आणि तिच्या मनावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहिती आहे. किंवा हा जो परिणाम होतो तो आसन आणि प्राणायाम जर केला तर या परिणामांचा म्हणजे ज्याचे ते परिणाम होतात आणि ज्याच्यामुळे स्त्रीला जो त्रास होतो तो दूर करता येतो. आता ऋतुप्राप्तीचा जर मेनार्केचा पहिला विचार केला तर स्त्रीवर निसर्गाने जी जबाबदारी टाकली ती पेलण्यासाठी स्त्रीचं शरीर तयार झालं पाहिजे आणि ते संपूर्ण परिपक्व होण्याची जी गरज आहे ती पौगंडावस्थेत सुरू होते. मग मुली जेव्हा वयात येतात ना तेव्हा ती सुरुवात होते. मग स्त्री देहाची योग्य प्रमाणात वाढ घडून आणली जाते. त्याच्यात अनेक प्रक्रिया होत असतात. स्त्रीच्या जीवनातला अविभाज्य हा भाग असतो. मग ही जी पौगंडावस्था, आपण जी पौगंडावस्थेतले मुलं म्हणतो की ते त्या काळात शारीरिक मानसिक पातळीवरती अनेक घडामोडी होत असतात. आपण त्या अवस्थेमध्ये गेलेलो आहे, आज आपले मुलं वगैरे त्या अवस्थेमधून जात असतं. याच्यात काय असतं, ही जी तुमच्या समोर जे या ठिकाणी मी हे आकृती आहेत, तर गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना असणारी हे अंडाशय, एक मिनिट मी हे घेते पॉइंटर. हा, आता हे बघा, ही जी 2 ओव्हरी ज्याला आपण म्हणतो, या पद्धतीने गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना असणारी ही जी या पद्धतीचे हे अंडाशय आहेत आणि मग हे बीजांडकोश त्या ठिकाणी आहेत, बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी असणारी अंडाशय म्हणजे स्त्रीची मुख्य जननेंद्रिय असं जरी म्हटलं तरी चालेल.
आणि ती कार्यक्षम झाल्यानंतर बीजांड तयार होतात आणि दर महिन्याला यातलं एक बीजांड बाहेर पडतं. आणि मग पुढे पण मी काही आकृत्या याच्या संदर्भात टाकलेल्या आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आणि ही प्रक्रिया स्त्रीच्या वयाच्या अगदी 10व्या ते 15व्या वर्षी सुरू होऊन हे केव्हापर्यंत चालतं, हे बीजांड तयार होऊन या पद्धतीने बीजवाहक नलिकेमधून बाहेर जाण्याचं. याच्यासाठी मी स्त्रियांचे शरीरातले अवयव पहिले सांगायला मला सांगावं असं वाटतं की स्त्री जनन संस्था किंवा स्त्रियांचे जे वेगळे अवयव आहेत याच्यामध्ये आहेत गर्भाशय आहे, त्याला युटेरस आपण म्हणतो. युटेरस या ठिकाणी इथे वरती दाखवलेला आहे बघा. याच्यानंतरचं जे अवयव आहेत बीजवाहक नलिका, या पद्धतीने या ठिकाणी तिथे लिहिलेलं आहे फॅलोपियन ट्यूब, या ठिकाणावरून ते जात असतात. बीजांडकोश ओव्हरी खाली आहेत, या ठिकाणी ओव्हरी आहेत. आणि त्याचबरोबर योनी मार्ग जो आहे तो या पद्धतीने खाली या पद्धतीने आहेत. आणि मग म्हणजे वजायना. तर या पद्धतीने हे जे शरीराची बेसिकली गोष्ट आपण पहिले समजून घेतोय की ही रचना आहे. मग याच्यामध्ये काय होतं, 10व्या 15व्या वर्षापासून इथे जी बीजांड परिपक्व झाली की ही तुमच्या इथे ट्यूब्स मध्ये येत असतात. आणि मग ही जी प्रक्रिया 15व्या वर्षापासून, आता तर 9व्या 10व्या वर्षापासूनच ज्यावेळेस मी पायलट स्टडी केला होता तेव्हा मला ते जाणवलं पण होतं. आणि खूप लवकर मुली वयात येण्याचं गोष्टी घडताय. तर ते होऊन 45 ते 55 वर्षांपर्यंत ही प्रक्रिया थांबत असते. आणि दर महिन्याला, या काळात दर महिन्याला गर्भाशयाची संभाव्य गर्भधारणेसाठी पूर्वतयारी केली जाते. म्हणजे गर्भाच्या पोषणासाठी तयार होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्रावामुळे गर्भाशयाचं जे आतील आवरण असतं ते असं मऊ आणि फुगीर बनलेलं असतं. परंतु जर बीजांडाचा शुक्रजंतूशी संयोग नाही झाला तर अंतत्वचेचं हे जे आवरण असतं, हे आवरण काय होतं, रक्तस्रावाच्या रूपामध्ये योनी मार्गातून बाहेर पडतं. हे बाहेर पडतं, बाहेर फेकलं जातं. पडतं म्हणजे ते बाहेर फेकलं जातं. आणि महिन्याकाठी काही दिवस होणाऱ्या या स्रावालाच आपण काय म्हणतो, ऋतुप्राप्ती म्हणत असतो, म्हणजेच मासिक पाळी येणं असं म्हणत असतो. आणि मग याचं अजून सायंटिफिकली आपलं जे सायन्स आहे शरीराचं, या दृष्टिकोनातूनच आपण याचा विचार केला पाहिजे. जे रक्तस्राव बाहेर केला जातो, रक्तस्राव बाहेर होतो, त्याला आपण रजस्राव म्हणत असतो. आणि ही स्त्रीच्या शरीरात नियमित आणि कालांतराने घडणारी पूर्णपणे शारीरिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. आणि याच्यामध्ये शरीराच्या कार्यासाठी तिला शरीराचं शरीर तयार, म्हणजे स्त्रीचं शरीर तयार केलं जातं. आता याच्यात काय होतं, मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ज्या पिट्युटरी ग्रंथी आहे, पिट्युटरी ग्लँड्स, यांचे 2 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे, अग्रभाग आणि पृष्ठभाग. मग अग्रभागातून होणारा जो स्राव आहे त्याच्यामधून स्त्रियांच्या प्रजनन क्रियेला चालना मिळत असते. आणि पृष्ठभागातून काय होतं, तर त्या ग्रंथी स्रावावर नियंत्रण ठेवलं जातं. आणि हे जे गर्भाशय आहे त्याचं अनैच्छिक स्नायूंचं तिथे पोषण केलं जात असतं. आणि गर्भाशयाला आपल्या कार्यासाठी सक्षम बनवलं जात असतं. म्हणून या पद्धतीने होत असतं. म्हणून स्त्रियांचं जे शरीर वाढीचा काळ असतो ना, त्याच्यात काही ठळक बदल आपल्याला दिसतात. उंचीत वाढ होते, वजनात वाढ होते, कंबर मांसल होऊन रुंदावतं, योनीची स्तनांची वाढ होते या पद्धतीने. आणि हृदय आणि फुफ्फुसांचा आकार पण वाढतो. या स्नायूंना सुद्धा बळकटी यायला लागते. त्वचेखाली असणाऱ्या तैल ग्रंथींचा स्राव वाढतो. त्याच्यामुळे आपण बघितलंय की तुमच्या चेहऱ्यावर फुटकुळ्या वगैरे येतात. कित्येक मुलींना तो चिंतेचाही विषय होऊन जात असतो. काही सेक्स हार्मोन्स जे आहेत त्याचं उत्पादन जर अधिक प्रमाणात झालं तर हा तेलकट पदार्थ साठून राहतो आणि त्याच्यामुळे या कुळकुट्या येत असतात. आता जर समजा निकोप्रजस्राव अंडाशयाच्या कार्यक्षमताने, म्हणजे पिट्युटरी ग्लँड्सच्या आरोग्यावर अवलंबून असतो, हे लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी. आणि मग या ठिकाणी आपल्याला योग करत असताना पिट्युटरी ग्लँड्सवर काय इफेक्ट होईल असे योगाभ्यास करणं गरजेचं आहे. हे याच्यातून मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा आणि आपल्या ऋतुप्राप्तीचा, या गोष्टींचा खूप जवळचा संबंध आहे, हे लक्षात येतं. शारीरिक घडामोडी घडत असतात मुलींच्या त्या वयामध्ये, त्याच्याबरोबर मानसिक बदलही होत असतात. मुलांचे जे भावविश्व असतात त्याच्या कक्षा रुंदावतात. शारीरिक बदल, अंतस्रावी ज्या ग्रंथी आहेत, एंडोक्राईन सिस्टीम, याचा परिणाम त्याच्यावर, ते संप्रेरक आहे त्याच्या संतुलनावर तुमचं ते अवलंबून असतं सगळं. मानसिक बदल जो आहे, मानसिक परिस्थिती जी आहे तिच्या भोवतालच्या भोवतालच्या परिस्थितीवर असतं. याचबरोबर
तिचा या बालपणाच्या साध्या सोप्या जगातून ती गुंतागुंतीच्या विश्वामध्ये जात असते ही स्त्री, आणि मग बालपणीचे पाश मागे पडतात, तारुण्याची चाहूल तिला लागायला लागते, आणि या अवस्थेत स्वतःच्या व्यक्तिमत्वाची स्वतंत्रपणे एक प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते, हळवं मन बनायला लागतं, आणि नैतिक वर्तनाला आणि याला एक वेगळं वळण लागते, वेगळी धार येते. या वयामध्ये जर योग्य पद्धतीने संस्कार झाले, योग्य पद्धतीचं पालन पोषण झालं, आहार व्यवस्थित झाला, तर त्या ठिकाणी तिला परिस्थितीशी जुळवून घेणं सोपं पडतं. याच्यासाठी निरोगी वातावरणाची आणि योग्य मार्गदर्शनाची तिला गरज आहे. आणि या वयात जर योगाभ्यास केला तर ही जी मनातली खळबळ आहे ही कमी होते. तिचं ज्या शारीरिक जे बदल होतात, हिप्स रुंदावतात वगैरे, शरीराचा आकार बदलतो. जर या वयामध्ये योगाभ्यास केला तर त्या शरीराला एक प्रकारे विशिष्ट प्रकारचं व्यक्तिमत्व तिला तयार करता येतं, शरीराला एक चांगल्या पद्धतीचा बांधा निर्माण होतो. ह्या गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. नंतर मग पाळीचे म्हणजे हे पाळीचं चक्र सुरू होतं, याच्यामध्ये काही विकार पण आहेत. हे विकार पुढे मी फक्त नावांच्या स्वरूपात, हे जे ऋतुप्राप्ती आहेत, हे बीजांडकोश कशा पद्धतीने बीज जातं डेज प्रमाणे मी या ठिकाणी या आकृतीमध्ये दाखवलेले आहे मेनोर्काची ऋतुप्राप्तीची. तर या आकृतीमध्ये तुम्हाला ते स्पष्ट होईल आपल्या शरीराच्या आतील या ज्या गोष्टी आहेत त्या, बरोबर आहे. आणि जर समजा याचं म्हणजे तिथे शुक्र जंतूशी संयोग नाही आला तर मग त्या ठिकाणी गर्भारपण म्हणजे न होता ऋतुप्राप्ती होत असते. आता पाळीच्या विकारांमध्ये प्रॉब्लेम्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, भरपूर पाळीचे प्रकार आहेत. हा एक अजून वेगळा विषय होऊ शकतो. याच्यावरती जर मी सांगितलं तर अनार्थव, मग अनार्थव म्हणजे मासिक पाळी न येणं किंवा ऋतुप्राप्तीला खूप विलंब होणं, हे अनार्थव मध्ये येतं. हे शक्यतो खूप कमी प्रमाणात आढळतं. याच्यानंतर मग आहेत कष्टार्थव, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, काही वेळा रक्तक्षय किंवा थकवा असेल यासारख्या समस्यांमुळे रक्तस्राव अतिशय कष्टमय होतं आणि दुस्सह होत असतो. हे कष्टार्थव ही एक विकार आहेत पाळीचा. अत्यार्थव म्हणजे खूप अत्याधिक रजस्राव जातो. इथे पाळीचा कालावधी सुद्धा नियमित असतो, पण त्या दिवसातील रजस्राव हा मोठ्या प्रमाणात असतो. याच्यानंतर रक्तप्रदाह आहेत, हा विकार अत्यार्थवासारखाच असतो, परंतु याच पाळीच्या आधी किंवा नंतर अशा अनियमित कालांतराने रक्तस्राव होत असतो. नंतर मग येतो तो अल्पार्थव, तर याच्यामध्ये काय होतं, अत्यंत क्रमी होणारा रजस्राव आहे. हा का बरं होतो, तर तुमच्या गर्भाशयाच्या खुरटलेल्या वाढीमुळे होत असतो. आता पाळी काल अधिक असतो, याच्यामध्ये काय असतं, जास्त काळ लांबते, म्हणजे ती 4 दिवस येणारी ती 7-8 दिवसांपर्यंत रजस्राव चालतो. कमी यात पाळी कमी दिवस येते. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या श्वेतप्रदर हा एक पुन्हा प्रॉब्लेम आहे. किंवा अत्याधिक पांढरट रंगाचा स्राव आपला होत असतो, त्याच्यामध्ये खूप अशक्तपणा जाणवतो, हे जास्त महत्वाचं आहे. पुन्हा पाळीपूर्व त्रास आहे, म्हणजे तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल येण्याच्या पूर्वी जो बिफोर त्रास होत असतो तो 8 ते 10 दिवसात हा त्रास होतो. साधारणतः चेतासंस्थेवर येणारा हा ताण हे त्याचं मुख्य म्हणजे कारण आहे. या पद्धतीने हे सगळे पाळीचे विकार आहेत. आणि याच्यानंतर आता गर्भारपण आणि प्रसूती हे थोडक्यात मला सांगून आपल्या योगाभ्यासाकडे जायचंय, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत चालली पुढे. प्रेग्नन्सी, आता ही प्रेग्नन्सीचं याच्यामध्ये जी आकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं की तुमचं ज्या वेळेस मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलंय की तुमचं जे स्त्रीजनन संस्था आहेत याच्यामध्ये तुम्हाला जी ओव्हरीज दाखवलेली आहेत, त्याच पद्धतीने तुमचा गर्भाशय कुठे आहे ते दाखवलेलं आहे, वजायनाची इथे खाली दाखवलेलं आहे, युटेरस, आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पर्म जो आहे पुरुषांचा म्हणजे स्त्रीबीज म्हणजे ओहम आणि पुरुष बीज म्हणजे स्पर्म यांचा संयोग झाला तर अवस्था होत असते आणि त्या गर्भामध्ये गर्भाची वाढ होत असते. आता स्त्री पुरुष बीजाच्या संयोगाने होतं आणि त्या पद्धतीने नंतर ते वाढत वाढत कशा पद्धतीने जातं त्याची शरीरामध्ये तुमच्या ज्या ओटीपोटामध्ये ते कशा पद्धतीने असतं हे तुम्हाला मला योगाभ्यास करत असताना किंवा त्या पिरियड मध्ये काय योगाभ्यास करायचा हे सांगण्यासाठी मला तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे. याच्यानंतरच तिसरी जी अवस्था आहे ते रजोनिवृत्ती, मेनोपॉज. मेनोपॉजची समस्या आम्हाला सगळ्यात जास्त वाटते. तर मेनोपॉजच्या कंडिशन मध्ये तुम्हाला मी सुरुवातीला जे दाखवलं होतं तर त्या म्हणजे त्यावेळेस आपल्याला पिरियड इरेग्युलर होणं
किंवा त्यावेळेस प्रोजेस्टेरॉन ज्या ग्रंथी आहे, प्रोजेस्टेरॉन ज्या आहेत त्यांचं ओव्हॅल्युशन होत नाही, अकर होत नाही. म्हणजे याच्यात मला या ठिकाणी गोष्टी सांगाव्याशा वाटतात की वयात आल्यापासूनच तुमच्या म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये काय होत असतं, अवयवांची वाढ होण्याबरोबरच स्त्री हार्मोन मध्ये बदल होतात. म्हणजे त्या ठिकाणी ऑस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा मुख्य समावेश होतो आणि याची शरीरात मुलींच्या शरीरात वाढ होते. इथे काय होतंय, तुमचं इस्ट्रोजन डिक्रीज होतं, ओव्हरीज आणि रनआउट ऑफ एग्स म्हणजे या पद्धतीने हे डिक्रीज व्हायला लागतं आणि म्हणजे विरुद्ध क्रिया होत असते त्याच्यात. आणि या आकृतीमध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ह्या आकृतीपुरतं हे मर्यादित नाहीये. तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टींमुळे तुमचा जे रज निवृत्ती म्हणजे मेनोपॉज येत असतो. याच्यात काय गोष्टींचा इफेक्ट होतो, म्हणजे काय काय परिणाम होत असतात तुम्हाला. तर याच्यामध्ये तुमचे शारीरिक बदल होत असतात, भावनिक बदल होत असतात, मानसिक बदल होत असतो आणि हा पुष्कळ लोक अनुभवत असतात. याच्यामध्ये काय होतं, म्हणजे साधारणतः 40 ते 50-55 वर्षांच्या ह्या ज्या महिला आहेत, म्हणजे प्री रजोनिवृत्ती, प्री मेनोपॉज, मेनोपॉज पिरियड आणि आफ्टर मेनोपॉज, याचा आपल्याला 3 याच्यामध्ये विभाजन करता येईल. आणि एकतर मग याच्यात पाळी एक तर अचानक लांबते किंवा अनियमित होते किंवा रजस्रावाचं प्रमाण कमी होतं किंवा वाढतं, अशा गोष्टी या ठिकाणी होत असतात. आणि याच्यामध्ये काय होतं, शारीरिक आणि मानसिक तणाव यायला सुरुवात होते. आणि याच्यामध्ये अंडाशय हे तुम्हाला मी इथे आकृतीमध्ये दाखवलं की अंडाशय हे निष्क्रिय व्हायला लागतं, कारण की तुमचं जे म्हणजे ऑस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, तर हे प्रोजेस्टेरॉन जे आहेत यांचं तुम्हाला आता काय होत असतं या ठिकाणी ऑक्युअर होत नाही आणि मग त्याच्यामुळे तुमचं ओव्हॅल्युशन जे आहे इरेग्युलर व्हायला लागतं, निष्क्रिय होतात. म्हणजे काय होतं, थायरॉइड आणि अधिवृक्क म्हणजे ऍड्रिनल ग्रंथी अधिक कार्यशील होतात याच्यात. मग त्याच्यात परिणाम म्हणून स्त्रियांना शरीर गरम होऊन धाप लागायला लागते, हे खूप महत्वाचं आहे. अति रक्तदाब होतो, स्तनांमध्ये पण जडत्व यायला लागतं, डोकेदुखी, निद्रानाश आणि सगळ्यात ज्याला लेडीज घाबरतात तो म्हणजे लठ्ठपणा, यासारखे त्रास याच्यामध्ये व्हायला लागतात. आणि शरीर धर्म किंवा चयापचय क्रिया, मानसिक भावनिक स्थिती या स्तरांवर सुद्धा याचा बदल होत असतात. आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्याची, स्थैर्य सुधारण्याची इथे गरज असते. आणि ती गरज कोण पूर्ण करत असतं, तर ही गरज तुमचं योग अभ्यास पूर्ण करत असतो. आता पहिली गोष्ट काय होते याच्यामध्ये, स्त्रीत्व गमावल्याचं जाणीवेतून भावनिक संघर्ष पहिला निर्माण होत असतो आणि मानसिक असंतुलनामुळे होणारी चिडचिड वाढते. तुम्ही बघा या मेनोपॉज पिरियड मध्ये कारण नसताना चिडचिड होते. यात अजून एक गोष्ट होते, मत्सर यायला लागतो, नैराश्य यायला लागतो, भीती वाटायला लागते, काही गोष्टींची चिंता वाटायला लागते. आणि याच वयामध्ये आपण इतक्या दिवस इतकं बिझी होतो आणि आता एकदम आपण एकाकी पडल्यासारखं वाटायला लागतं. आणि हे सगळं येत असल्यानंतर या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा हा खरं महत्वाचा काळ असतो. आणि अशा वेळी मज्जासंस्थेला शांत करणारा आणि शरीर आणि मनाचा समतोल साधणारा, म्हणजे मी योगची जी व्याख्या तुम्हाला सांगितली होती, तर शरीर आणि मनाला समतोल साधण्याचं काम योग करत असतो. एक म्हणजे शरीराचं मनाशी मिलन, हा समतोल साधणारा सराव म्हणजे योगासनांचा सराव आहे आणि तो अतिशय या ठिकाणी उपकारक ठरत असतो. या वयात प्रत्येकाने आपण जेवण करतो, पाणी पितो, झोप घेतो, या पद्धतीने योगाभ्यास हा कंपल्सरी करायलाच पाहिजे, हे याच्यातून लक्षात येतं. म्हणजे मी तर म्हणेल योग हे वार्धक्य काळासाठी उपयुक्त असे गोष्ट म्हणजे वरदान आहे असं जरी म्हटलं तरी चालेल. वृद्धापकाळात योग शिक्षण सुरू करणाऱ्यांचं स्वास्थ्य आणि समाधान त्यांना लाभत असतं, तर मनाला सुद्धा त्यांना ताजेपणा वाटत असतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक उज्ज्वल दृष्टिकोन येत असतो. म्हणजे आफ्टर मेनोपॉज तुम्हाला जे नैराश्य आलेलं आहे ते दूर व्हायला लागतं. भूतकाळात हरवून जाण्यापेक्षा आपण वर्तमान काळाकडे बघायला लागतो आणि एक सुखी समाधानी जीवन आपण जगायला लागतो. आणि याच्यासाठी योगाभ्यास करायला पाहिजे आणि योगाभ्यासाला असा नियम नाहीये, कोणत्याही वयामध्ये तुम्ही योगाभ्यास करू शकता. मग काय आहेत ही योगासनं, तिसरं अंग जे सांगितलेले योगासनं काय आहेत आणि या वयातल्या लोकांनी, महिलांनी कोणतं योगासनं करायला पाहिजे,
ही गोष्ट खूप महत्वाची आहे। आणि याच्यात काय होतं माहितीये का, आता समजा मी पण आसनांची काही आकृती दिलेल्या आहेत, तुम्ही कुठेतरी आसनं बघतात, कोणाची खूप अवघड अवघड आसनं असतात आणि मग तुम्हाला काय वाटायला लागतं की अरे मला जमेल की नाही। पहिलाच प्रश्न तर महिलांच्या मनामध्ये येणारा, मला आसनं जमतील की नाही, ही गोष्ट येते। काहीच नाही, पतंजल ऋषींनी सांगितलंय स्थिरम सुखम आसनम, जी स्थिर आहेत, सुखकारक आहेत अशी आसन स्थिती, अशी स्थिती म्हणजे आसनम। ही साधी सोपी व्याख्या आहे। तुम्ही काही शरीरामध्ये कशी हालचाल करा, एखाद्या योग साधकाकडून आता मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं की तुमचं जे प्रॅक्टिकल सेशन आहेत, तर प्रॅक्टिकल सेशन मध्ये मला सुवर्णा निकम मॅडम बोलल्या पण होत्या की ते आसनं तुमचे घेऊ पण शकतात, त्या पद्धतीने तुम्ही ते आसनं याच्यामध्ये करू शकता, ते की ते स्थिर आहेत, सुखकारक आहेत अशी आसनं करायची आहे। सहज गतीत, समलयित तुम्हाला आसन स्थिती घ्यायची आणि सोडायची आहे। याच्यामध्ये दंड स्थिती आहेत, बैठक स्थिती आहेत, शयन स्थिती आहेत आणि विपरीत शयन स्थिती, अशा 4 स्थितींमधून तुम्ही आसनं करू शकतात। म्हणजे तुमच्या स्थितीनुसार आसनांचे हे प्रकार आहेत। म्हणजे दंड स्थिती म्हणजे उभ्या स्थितीमध्ये आसनं करू शकतात, बैठक स्थितीमध्ये आसनं करू शकतात, शयन स्थितीमध्ये आसनं करू शकतात, शयन म्हणजे झोपून, पाठीवर झोपून, आणि विपरीत शयन म्हणजे पोटावर झोपून तुम्ही आसनं करू शकतात। आता या आसनांचे प्रकार आहेत। शरीर संवर्धनात्मक आसनं म्हणजे तुमचे स्नायू, सांधे यांना बळकटी आणणारी आसनं, शरीरामध्ये एक प्रकारची लवचिकता आणणारी आसनं, शरीर तुमचं सुदृढ करणारी आसनं, ही शरीर संवर्धनात्मक आसनं आहेत। ध्यानात्मक आसनं आहे काही। आता शरीर संवर्धनात्मक आसनांमध्ये तुम्ही सर्वांगासन घेऊ शकता, त्रिकोणासन घेऊ शकता, वृक्षासन घेऊ शकतात, पश्चिमोत्तानासन घेऊ शकतात, उष्ट्रासन घेऊ शकता, अशी भरपूर नाव आहे, इतकी आसनं आहेत। तर ही आसनं शरीर संवर्धनात्मक आसनांमध्ये येतात। काही ध्यानात्मक आसनं आहे, जर तुम्हाला प्राणायामाला बसायचं आहे, ध्यान करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही स्वस्तिकासन करू शकतात, पद्मासन करू शकतात, वज्रासन करू शकतात। या पद्धतीची ही ध्यानात्मक आसनं तुम्ही त्याच्यामध्ये अर्ध पद्मासनही करू शकतात, आणि हेही नाही झालं तर तुम्ही साधी मांडी घालून बसू शकतात, हे पण आसनच आहे, हे लक्षात घ्या। इतकी सोपी आसनं असतात। आणि नंतर विश्रांतीकारक आसनं, विश्रांतीकारक आसनं आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात, बरोबर आहे ना। तर ही विश्रांतीकारक आसनं म्हणजे कोणकोणती आसनं आहेत, शवासन आहेत, मकरासन आहेत। ही जी आसनं आहेत ही तुम्हाला विश्रांती प्रदान करत असतात। मग याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कालावधीपर्यंत जर विश्रांती घेत नसाल तर तुम्ही शवासनांमध्ये काही कमी कालावधीमध्ये शरीराला पूर्ण शिथिल करून ही विश्रांती प्राप्त करू शकतात, अशी ही आसनं आहेत। काही ठिकाणी शरीराला दाब निर्माण होतो, काही ठिकाणी ताण निर्माण होतो, आणि ह्या स्ट्रेचिंग मधूनच तुमचं शरीर सुदृढ होत असतं, हे याच्यातून लक्षात घ्यायचंय। आता नंतरची जी गोष्ट येते ते प्राणायाम, चौथं अंग जे आहेत पतंजल ऋषींचं, प्राण अधिक आयाम म्हणजे प्राणायाम। याच्यात हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितलंय प्राणायामाचा मनाचा किती संबंध आहे। चले वातम चले चित्तम निश्चले निश्चलम भवेतम योगी स्थानुत्वम आप्नोति ततो वायू निरोधयते। या पद्धतीने योग प्रतिपिकेमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं मन जितकं चंचल तितकं तुमची श्वासाची गती वाढलेली असते, तुमचं मन जितकं स्थिर असतं ना तितकी तुमची श्वासाची गती काय असते, शांत असते, म्हणजे स्थिरपणे चालत असतो, संत समलयित श्वास चालत असतो, याचा खूप जवळचा संबंध आहे। याच्यामुळे आपल्याला मन स्थिर करायचं शिकलं पाहिजे। आणि मग प्राणायाम म्हणजे काय आहे याचं सूत्र पतंजल ऋषींनी सांगितलेलं आहे, त्यांच्या दुसऱ्या पादामध्ये काय सांगितलंय, तस्मेन सती श्वास प्रश्वास योगविच्छेदा प्राणायामाहा, हे त्यांनी सांगितलेलं आहे। मग प्राणायाम म्हणजे काय, तुम्ही जे श्वास घेतात, कारण आपली हेच ओळखच काय आहेत, तुम्ही जन्माला आले, श्वास घेतला म्हणून जन्माला आले। ज्या वेळेस बालक जन्माला येतं ना तर ते पहिल्यांदा गर्भाच्या बाहेर आल्यानंतर श्वास घेतं, म्हणजे तुम्ही जन्माला आले आहेत, जिवंत आहेत, हे जिवंतपणाचं लक्षण येतं। आणि नंतर तुम्ही ज्या वेळेस तुमचा श्वास बंद होतो म्हणजे तुम्ही या जगाचा निरोप घेतात। म्हणजे याचं ही एक गोष्ट आहे, या गोष्टी याच्यामध्ये लक्षात येत असतात। म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की श्वासावरती आपलं जीवन आहे। इव्हन मी तर अध्यात्मशास्त्रानुसार म्हणेल की आपण जन्माला आलो तेव्हाच आपल्याला विशिष्ट श्वास देऊन देवाने पाठवलंय, हे कसे वापरायचे हे आपण ठरवायचं आहे। ते जर तुम्ही दीर्घ लयबद्ध पद्धतीने जर वापरले तर नक्कीच तुमचं आयुष्य हे वाढणार आहे।
आणि सध्याच्या या काळामध्ये तुमचे श्वासाचे जे समस्या निर्माण झालेल्या आहेत कोरोना पॅन्डेमिक कंडिशन मध्ये, की त्याच्यामध्ये श्वसनाच्या म्हणजे कोरोना हा तुमच्या श्वसन क्रियेच्या अवयवांवरच हल्ला चढवत असतो आणि या हल्ल्यामुळेच आपलं आरोग्य काय होत असतं, धोक्यामध्ये येत असतं आणि त्याच्यात तुमची लंग्स कॅपॅसिटी डाऊन होऊन जाते. तुमचे म्हणजे फुफ्फुस वगैरे निकामी झाल्यानंतर तुम्ही काही करूच शकत नाही. आणि हे जर वाढवायचं असेल तर तुम्हाला प्राणायाम करणं गरजेचं आहे. प्राणायामामध्ये तुम्हाला पहिले जी शुद्धिक्रिया आहे कपालभाती ती करायला पाहिजे. कपालभाती केल्यामुळे तुमच्या शरीरातल्या 72,000 नाड्या ज्या आहेत त्या शुद्ध होतात, स्वच्छ होतात. आणि नंतर मग तुम्हाला जे करायचं आहे ते आहे प्राणायामामध्ये, तर तुम्ही नाडी शोधन प्राणायाम करू शकतात, दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू शकतात, भ्रामरी प्राणायाम करू शकतात आणि त्याचबरोबर शीतली शीतकारी तुमच्या शरीराचं तापमानासाठी सुद्धा एक प्रकारचा थंडावा निर्माण करण्यासाठी तुम्ही ते करू शकतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तापमानाचं नियंत्रित म्हणजे या दृष्टीने म्हणता येईल की तुम्हाला शीतलता प्राप्त करून देण्यासाठी हे प्राणायाम तुम्ही करू शकतात. आणि त्याचबरोबर उज्जाई वगैरे प्राणायाम पण आहेत, पण मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही फक्त नाडीशोधन प्राणायाम करा. कपालभाती तर तुम्ही शुद्धिक्रिया करणारच आहात. म्हणजे नाडीशोधन म्हणजे अनुलोम विलोम तुम्ही करायची आहे, तुम्हाला भ्रामरी प्राणायाम करायचंय, शीतली प्राणायाम करायचंय. या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी तुम्ही तुमच्या आरोग्याला खूप छान पद्धतीने ठेवू शकतात. हे लक्षात घ्या. आता यात एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला श्वासावर नियंत्रण करायचंय. म्हणजे काही वेळेस श्वास रोखून ठेवायचा आहे, काही वेळेस श्वास तुम्हाला दीर्घ सोडायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा पण आहे. हे जे श्वासाचा विच्छेद करणं म्हणजे हा प्राणायाम आहे आणि हे तुम्हाला तुमच्या योगाचं जे प्रॅक्टिकल होईल त्याच्यामध्ये शिकून तुम्हाला ते करायचं आहे. तर नक्कीच त्याची ती गरज आहे. आता याच्यामध्ये श्वास घेण्याला पूरक म्हणतात, श्वास रोखून ठेवायला कुंभक म्हणतात आणि श्वास सोडण्याला रेचक म्हणतात. या सगळ्या क्रिया तुम्हाला करायच्या आहेत. आता याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती आहे आहार. आहार ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आहारासाठी सुद्धा एक सूत्र आहे, म्हणजे एक श्लोक आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. बघा, आहाराचं जर तुम्ही नीट पाळलं नाही तर तुम्हाला दुःख कसं प्राप्त होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आहारामध्ये तुमचा पालेभाज्या पाहिजेत, फळभाज्या पाहिजेत, फ्रुट्स पाहिजेत, सगळे कडधान्य पाहिजे तुमचे. इथे मी त्या ठिकाणी पिरॅमिड तयार करून रॉ फूड पिरॅमिड करून दिलेला आहे. दुग्धजन्य पदार्थ तुम्हाला पाहिजेत. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणते पदार्थ घ्यायचे आणि कोणते पदार्थ नाही घ्यायचे हे तुम्हाला सुद्धा ठरवायचं आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आणि काय होतं स्त्रियांच्या बाबतीत, स्त्रिया ज्या आहेत त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कारण की आम्हाला घरातल्यांना नाश्ता करायचा आहे, घरातल्यांना कोणती भाजी आवडते ती बनवायची आहे आणि ती बनवता बनवता आपली जेवणाची वेळ पण बदलते. म्हणजे तुम्ही त्यांना बनवून देऊ नका असं मला म्हणायचं मुळीच नाहीये. तर तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला पण काय आवडतंय याचाही तुम्हाला विचार करायचा आहे. तसाच आहार तुम्हाला सुद्धा स्वतःला घ्यायचा आहे. हे सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला आनंदी राहायचं आहे. पण मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, मला जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते याच्यामध्ये, की आहार ही गोष्ट आहे, प्राणायाम ही गोष्ट आहे, आसन ही गोष्ट आहे, पण या आसनांच्या अगोदर यमनियम आहेत. तर यमनियमामध्ये त्यांनी सांगितलं अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमाहा, हे 5 यम आहेत. नंतर तुमचे नियम आहेत. नियमांमध्ये काय, शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर परिधानानी नियमाहा. मग शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि प्रणिधानाने. तर शौच म्हणजे शुद्धता. शुद्धता आम्ही खूप करतो, अगदी जो साबण पाहिजे तो साबण वापरतो. ऍडव्हर्टाईज आल्यानंतर जी साबण चांगली आहे, ब्रँडेड आहे, डव पाहिजे, कोणता पाहिजे तो आपण आणतो आणि लावतो. त्याच्याने बाह्य शरीराची स्वच्छता करतो, पण अंतर्गत शरीराचं काय ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये असणारे षडरिपू जे आहेत, ईर्ष्या, द्वेष, मोह, माया,
या सगळ्या गोष्टींना तुम्हाला दूर करा. मदमत्सर या गोष्टी जर तुम्ही दूर केल्या तर तुमची अंतर्गत शुद्धी तुम्ही करू शकतात. पण योगाभ्यासाच्या याच्याने जर प्रॅक्टिकलच्या दृष्टीने बघितलं तर या शुद्धिक्रिया सुद्धा आहेत. तर धवती, बस्ती, नेती, त्राटक यासारख्या या शुद्धिक्रिया करून आपण अंतर्गत शरीराची शुद्धता करू शकतो. पण मनाची शुद्धता जी आहे ती तुम्हाला तुमचे जे षडरिपू जे आहेत यांना दूर करू शकतो. मग सगळ्यांनी सगळ्यांशी खूप प्रेमाने वागायचंय, आनंदाने वागायचंय. आपण त्या जागेवर असतो तर काय केलं असतं, असं कोणत्याही समस्येच्या वेळेस, कोणत्याही संदिग्ध अवस्थेच्या वेळेस जर विचार केला तर आपण खूप चांगलं आनंदी जीवन जगू शकतो. आणि आनंदी जीवन जगायचंच आहे, कारण की संतोष ही गोष्ट खूप महत्वाची सांगितलेली आहे. जर समजा एखादा राजा जरी असेल, त्याच्यावर भरपूर पैसा असेल, पण मात्र त्याच्याकडे जर संतोष नसेल तर त्याच्यापेक्षा जो रंक आहे, ज्याच्याजवळ काहीच नाही, एखादा भिकारी असेल रस्त्यावरचा, पण मात्र तो भिकारी असून सुद्धा तो त्याच्या जीवनामध्ये जर समाधानी असेल तर त्याचं जीवन हे श्रेष्ठ ठरत असतं. त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये, प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान मानण्याची वृत्ती आपल्याला पहिले निर्माण करायची आहे. म्हणजेच आपल्याला हे जे 3 माइलस्टोन आहेत याला पार करत करत, आसनं करत करत आपल्याला पुढे जाता येणार आहे. मग आता या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की स्त्रियांच्या शरीरासाठी जे अजून काही महत्वाची आसनं आहेत, मी तुम्हाला सांगितले स्थितीनुसार आहेत, शरीर संवर्धनात्मक आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांगासन, भुजंगासन, तुमचं पुन्हा धनुरासन, पश्चिमोत्तानासन यासारखी, हलासन यासारखी जी आसनं आहेत ती तुमच्या, मी तुम्हाला सांगितलं की या ज्या क्रिया आहेत या तुमच्या अंतःस्रावी ग्रंथी सुद्धा त्याच्यावरती कंट्रोल करत असतं. आणि याच्यावर इफेक्ट करण्यासाठी तुम्हाला ही सगळी आसनं करायला पाहिजेत. प्राणायाम कोणती करायला पाहिजे ते पण सांगितलंय. मधून मधून एखाद्या महिन्यातून तुम्ही योगनिद्रा पण घेऊ शकता. योगनिद्रा ही खूप बेस्ट गोष्ट आहे, बेस्ट प्रॅक्टिस आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या जे काही विकार आहेत किंवा तुमच्या स्वभावामध्येच काही दोष तुम्हाला स्वतःला काही वेळेस, पुष्कळ वेळेस आपल्याला जाणवतो, अरे चिडचिड होते माझी, असं होतंय, मला भीती वाटते, हे सगळे दोष योगनिद्रेमधून आपल्याला काढून टाकता येतात. ज्यावेळेस मी PhD करताना पुणे विद्यापीठात याचा अभ्यास केला योगनिद्रेचा, त्यावेळेस मला जाणवलं अरे हा एक चमत्कार आहे. आणि हा जो चमत्कार आहे याचा आपण स्वतःला अनुकूलन केलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे, त्याच्यानुसार आपण सूचना दिल्या पाहिजे शरीराला. आणि या सूचना देऊन आपण अगदी निरामय आणि आनंदी जीवन जगू शकतो या सगळ्या गोष्टींमधून. आणि आहार हा आपला योगिक आहार असला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्या, स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्या. किती कॅलरीज तुम्ही घेतायत, किती कॅलरीज बर्न होत आहेत याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला वेळेचं पण बंधन आहे. आज हे माझं 5वं सेशन आहे जवळजवळ, आणि त्याच्यानंतर मग म्हणजे त्याच्यामुळे मी आता इथे आटोपत घेते. वाटल्यास तुमच्या जर काही समस्या असतील, काही शंका असतील तर तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकतात. आणि सगळ्यांनी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण की जे पातंजल योगदर्शन जे पुस्तक आहेत हेच मूळतः मानसशास्त्र आहेत. शरीर आणि मनाचं शास्त्र म्हणजे हा योग आहे, हे लक्षात घ्या. फक्त शरीराने तुम्ही अगदी टापटीप राहिले तर उपयोग नाहीये, मनाला टापटीप राहता आलं पाहिजे. मनामधून सगळे तुम्ही बघा ना, विचार करा, ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो, कोणाबद्दल राग येतो, त्यावेळेची तुमची मनाची अवस्था काय असते, किती वाईट अवस्था असते. त्याच्यापेक्षा जर तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून राहता आहात, आनंदाने राहता आहात, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नता आहे, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी वेगळी आहेत, प्रत्येकाच्या अचिव्हमेंट वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे स्वभाव गुणधर्म वेगळे आहेत. आणि ते काही गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील तर काही गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या आपल्यामधल्या गोष्टी ओळखा, म्हणजे ईर्ष्या, द्वेष, मत्सर पण दूर होऊन जातो. सॉरी. आणि या पद्धतीने आपण आपलं आरोग्य निरामय करू शकतो. आणि याच निरामय आरोग्याकडे वाटचाल करण्यासाठी मला विषय झालेला होता तुमचं प्रॅक्टिकल सेशन. तर आता मी फक्त लेक्चरच्या स्वरूपात घेतलेलं आहे. तुमचं प्रॅक्टिकल सेशन जे आहेत ते तुम्हाला पण ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. माझ्या मते सुवर्णा निकम त्याच्यामध्ये म्हणजे घेणार, साधना पाटील मॅडम वगैरे त्या ठरवतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते सेशन पण उपलब्ध होतील. आणि तुम्ही नक्कीच या गोष्टींचा श्री गणेशा करा. आपला इतर वेळ खूप ठिकाणी जातो, ज्या सिरियल्स आम्हाला स्ट्रेस देतात, टेन्शन निर्माण होतं, तिथे आम्ही 2-2, 3-3 तास टीव्ही पुढे वेळ घालवतो, वेळ जातो, डोळ्यांचं नुकसान, त्याचबरोबर आलेला फुकटचा स्ट्रेस. आपले स्ट्रेस काय कमी आहेत का जीवनामध्ये, तर आपण दुसऱ्यांचे स्ट्रेस घेऊन जगतो. तर याच्यापेक्षा सकाळचा किंवा संध्याकाळचा 1 तास स्वतःसाठी द्या,
तेवढा राखून ठेवा. आणि आज या पॅन्डेमिकच्या कंडिशन मध्ये कुठे जाण्याची गरज नाहीये, ऑनलाईन पण जॉईन करा, जर परिस्थिती बदलली तर ऑफलाईन जॉईन करा, पण मात्र योगाभ्यास करा, अशी मी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करून सांगते. कारण की त्याच्यावरच आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. आणि हे मी का सांगते तर याच्यावर मी संशोधन केलेले आहेत, अनेक गोष्टींवर संशोधन करून नंतर, म्हणजे हे सर्व मान्य सगळेजण सांगतच असतात, पण या सर्व गोष्टींच्या अनुभूती मी स्वतः घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी करा, चांगलं निरामय आयुष्य जगा, निरामय जीवन जगा, अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आणि कुणाला जर या ठिकाणी काही शंका असतील, जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. मी माझ्या याच्याने म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि नक्कीच साधना मॅडमने मला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली तुमच्या बरोबर